येस, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ज्याचा पेपर 2026 मध्ये झाला, त्याचं डिस्कशन, त्या पेपरचं डिस्कशन आपण करत आहोत. तर या सेशनमध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, त्याचे संबंधित आलेले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. जीएस पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स हा जो पार्ट आहे तो बघा आपल्याला स्कोर मिळवून देऊ शकतो. असं का म्हणतोय तर त्याची कारण आहेत काही. तर हा सब्जेक्ट जर आपण बघितला तर तो टोटली करंट बेस्ड आहे. हा स्टॅटिक पार्ट तुम्हाला काही वाचावा लागतो. 2-3 पॉलिसीज आहेत फक्त. फॉरेन पॉलिसीचा, परराष्ट्र धोरणाचा भाग आहे आपल्या. अलिप्तवादी धोरण असेल, शेजारील देशांना प्रथम प्राधान्य धोरण, ज्याला नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आपण म्हणतो, नॉन अलाइनमेंट मुवमेंट पहिली अलिप्तवादी चळवळ, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी असेल, नो फर्स्ट यूज पॉलिसी म्हणजे आण्विक शस्त्रांचा पहिला वापर आम्ही करणार नाही, ही पण आपली एक पॉलिसी आहे, ती पॉलिसी असेल. लुकिस्ट पॉलिसी असेल जी संपली 14ला, ज्याची जागा ऍक्टिस्ट पॉलिसीने घेतलेली आहे. आणि पंचशील धोरण जे चायनाच्या बाबतीतलं होतं, ज्याला घेऊन शक्यता कमी आहे खूप प्रश्न विचारण्याची. बट असे एक 5 पॉलिसीज आपल्या फॉरेन पॉलिसीज, त्या आपण स्टॅटिक पार्टवाला तेवढा केला की बाकी टोटली हा करंटवाला पार्ट आहे. टोटली करंटवाला म्हणजे चालू घडामोडीमध्ये काही ना काही घडलं असेल त्या देशाच्या बाबतीमध्ये, तर मग तो देश त्यालाच घेऊन क्वेश्चन आपल्याला स्पेसिफिकली विचारला जातो. मग एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असलं की आपले शेजारील देश जे आहेत, पाकिस्तान, चायना, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव्स, अफगाणिस्तानच्या बाबतीतली आपली पॉलिसी काय आहे, हे शेजारील देश सगळे ते आपल्याला पहिल्यांदा करावे लागतात. त्याच्यामध्ये बेसिक एक अंडरस्टँडिंग की त्यांच्यासोबतचे संबंध कसे राहिलेले आहेत आतापर्यंत. स्टोरी टाईपमध्ये हे समजून घेणं तुम्ही गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर मग क्वेश्चन टोटली करंट बेस्ड येत असतो. मग हे शेजारील देश झाल्यानंतर रिजन आपल्याला टार्गेट करावे लागतात. मिडल ईस्ट, मध्य आशिया ज्याला आपण म्हणतो, किंवा वेस्ट एशिया ज्याला म्हणतो, पश्चिम आशिया, तो भाग कायमच चर्चेत असतो, कायमच संघर्षात असतो. आफ्रिका, भारताचं आफ्रिकेसोबतचं धोरण काय आहे. आग्नेय आशियासोबतचं एशियान नावाची संघटना जी आहे, साऊथ ईस्ट एशिया, तिकडची भारताची पॉलिसी काय आहे. इंडो पॅसिफिकला घेऊन भारताची पॉलिसी एक्झॅक्टली काय आहे, धोरण काय आहे. आणि मग ग्लोबल पॉवर्स, सुपर पॉवर्स म्हणून जे ओळखले जातात जे देश, ज्याच्यामध्ये अमेरिका येतं पहिलं, रशिया येतो, जपान सारखा देश येतो, यांच्यासोबत भारताचे होणारे करार, ॲग्रीमेंट्स त्याच्या अनुषंगाने. बस एवढेच पार्ट्स तुम्हाला करायचे. 4 प्रश्न असतात याच्यावरती, 4 प्रश्न असतात त्याच्यावरती. 2 10 मार्कर असतात, 2 15 मार्कर असतात. तर हे हातातले मार्क असतात आपल्या. एवढा बेसिक एक पार्ट समजून घेतला आपण आणि करंट व्यवस्थित करत राहिलं की तो क्वेश्चन आपल्याला तिथं टॅकल त्या ठिकाणी होऊन जातो. ठीक आहे. तर इंटरनॅशनल रिलेशन्सचे जे क्वेश्चन 4 आलेले होते जीएस पेपर 2 मध्ये, राज्यसेवा मुख्य 2025, त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपल्याला करायचं आहे. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, 6व्या नंबरला तो विचारण्यात आलेला होता. 10 मार्कर तो क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तो 10 मार्कर क्वेश्चन तिथं विचारलेला आहे. काय म्हणलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या, ठीक आहे, संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन्सच्या सुधारणेची गरज. युनायटेड नेशन म्हणजे रिफॉर्म जे सजेस्ट केले जात होते त्याच्या संदर्भामध्ये संयुक्त राष्ट्रांची जी समिट ऑफ फ्युचर झाली होती 2024, त्याचं चिकित्सक विश्लेषण करा असं म्हणलेलं आहे. क्रिटिकली एक्झामाइन म्हणलेलं आहे. ठीक आहे. परीक्षण करा म्हणलेलं आहे, विश्लेषण नाही, परीक्षण करा. ठीक आहे. क्रिटिकली एक्झामाइन असं म्हणलेलं आहे. मुद्दा काय आहे पहिला. आता बघा या क्वेश्चनला 2 पार्टमध्ये डिवाइड करणं गरजेचं होतं, एक्सपेक्टेड होतं. पहिला पार्ट आहे युनायटेड नेशन्सचे रिफॉर्म्स आणि विथ रेफरन्स टू कशाच्या संदर्भात आपल्याला ते डिस्कस करायचे होते, या समिट ऑफ फ्युचर 2024 ची विचारलेली आहे. ठीक आहे. जी सप्टेंबर काहीतरी महिन्यामध्ये त्यावेळी झालेली होती. सप्टेंबर महिन्यामध्ये ती 2024 ला झालेली होती. ज्याच्यामध्ये मुख्य मुद्दा कोणता फोकस करण्यात आला होता, तो करण्यात आला होता मल्टीलॅटरलिझमचा. ठीक आहे. मल्टीलॅटरलिझमचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा तिथं फोकस करण्यात आला होता. याला बहुपक्षीयता किंवा बहुलतावाद असं मराठीमध्ये म्हणलं जातं. ठीक आहे. तर ती कन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे आपण बघतो की वर्ल्ड वॉर 2 नंतर, ठीक आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर जे कोल्ड वॉर सुरू झालं होतं, जे शीतयुद्ध सुरू झालं होतं, या शीतयुद्धामध्ये 2च देश प्रामुख्याने जगामध्ये ग्लोबल पॉवर्स म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे. सोव्हिएत त्यावेळेचा, जो सध्याचा रशिया म्हणून ओळखला जातो, आणि अमेरिका. बरोबर. मग 2 गट तयार झाले होते जगामध्ये की कोणता देश या गटात असेल, कोणता देश या गटात असेल. याला काय म्हणलं जातं, याला बायपोलर वर्ल्ड म्हणलं जातं. बायपोलर वर्ल्ड. ठीक आहे. इथं बहुपक्षीयता, मल्टीलॅटरलिझम म्हणलं जातं. ते काय कन्सेप्ट ते याच्यावरून आपण समजून घ्या. ठीक आहे. बायपोलर वर्ल्ड. युनिपोलर म्हणजे एकाच देशाची सत्ता आहे, एकाच देशाचं वर्चस्व आहे पूर्ण जगातल्या, मग सगळ्या संघटना असतील, बाकी गोष्टी असतील. डॉलर एक त्याच्याशी संबंधित कन्सेप्ट आहे. डॉलरमध्येच मॅक्सिमम ट्रान्झॅक्शन आपल्याला करावे लागतात. का?
कुठं नियम आहे का? कुठंच नियम नाहीये, परंतु तो अलिखित नियम बनलाय की डॉलरमध्येच ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे. तर ही जी म्हणे आहे डॉमिनन्स आहे, युनिपोलर सिस्टीम असलेली बघायला मिळते, एक ध्रुवीय व्यवस्था असलेली बघायला मिळते. ठीक आहे. बायपोलर म्हणजे द्विध्रुवीय म्हणजे काय, तर दोन पोल तिथं म्हणजे पॉवरचे, सत्तेचे दोन सेंटर तिथं असलेले बघायला मिळत होते कोल्ड वॉरच्या नंतर. पहिलं USA, दुसरं रशिया. मग या बायपोलर वर्ल्डला भारतासारख्या 1947ला स्वतंत्र झालेल्या देशाने विरोध करायला सुरुवात केलं होतं. कारण 47ला स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळी तो कोल्ड वॉरचाच पिरियड सगळा सुरू झाला होता. मग असे नवीन देश तयार होणारे ते कोणत्या गटात सामील होतात याची सगळी चर्चा तिथं सुरू झाली होती. दोन्ही गट आपल्याकडे येतील हे देश अशा अपेक्षेने बघत होते, परंतु भारत असेल, इजिप्त असेल, अशा काही देशांनी वेगळी भूमिका त्यावेळी घेतलेली होती की या दोन्ही गटामध्ये, दोन्ही कॅम्पमध्ये सामील व्हायचं नाही, आपली आपली तिसरी भूमिका घ्यायची. त्यालाच आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणतो, त्यालाच आपण अलिप्तवादी धोरण म्हणतो. ठीक आहे. मग हे अलिप्तवादी धोरण म्हणजेच काय आहे? भारताची भूमिका अशी आहे की असं दोन देशांच्या डॉमिनन्स मध्ये असलेलं जग नको, बायपोलर वर्ल्ड नको, मल्टीपोलर वर्ल्ड पाहिजे किंवा मल्टीलॅटरल वर्ल्ड पाहिजे, बहुध्रुवीय जग पाहिजे. म्हणजे सत्तेची केंद्र अशी दोन देशांमध्येच केंद्रित झालेली नको, ती वेगवेगळ्या भागांमध्ये असायला पाहिजेत. सगळ्यांनाच स्थान असायला पाहिजे जागतिक व्यवस्थेमध्ये, वर्ल्ड ऑर्डरमध्ये. मग आफ्रिकेतले देश असतील, आशियामधले देश असतील, युरोपमधले असतील, अमेरिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका तिथले असतील, इंडो पॅसिफिक मधले असतील, असं मल्टीपोलर वर्ल्ड पाहिजे. त्यालाच मल्टीलॅटरलिझम असं म्हणलं जातं. बहुध्रुवीयता, बहुपक्षीयता किंवा बहुलतावाद असं त्याला म्हणलं जातं. मग हा मुद्दा जास्तीत जास्त इथं डिस्कस केलेला होता या समिटमध्ये आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा करायची होती युनायटेड नेशनच्या रिफॉर्म्समध्ये. मग युनायटेड नेशनचे रिफॉर्म्स तर खूपच जास्त चर्चेत होते, कारण युनायटेड नेशन्समध्ये बघा, ठीक आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जर स्पेसिफिकली आपण बघितलं, UNSC म्हणून ज्याला आपण ओळखतो, संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, त्याच्यामध्ये 5 परमनंट सदस्य आहेत, मेंबर्स आहेत, स्थायी सदस्य 5च आहेत. कोण आहेत हे 5? हे वर्ल्ड वॉर 2 मध्ये जिंकलेलेच फक्त त्याच्यामध्ये स्थायी सदस्य आहेत. बाकीच्यांनी काय घोडं मारलंय? बाकीच्यांचं काय चुकलंय? बाकीच्यांना का त्याच्यामध्ये परमनंट मेंबरशिप दिली जात नाही? बरं, ज्यावेळी UNSC फॉर्म झालं, 45ची गोष्ट आहे, 1945ची, त्यावेळी सदस्य संख्या 93-92च्या आसपास काहीतरी होती. आता ती 200च्या आसपास गेली. मग बदल का नको? स्थायी सदस्य 5च का? अस्थायी सदस्यत्व मिळतं बऱ्याच देशांना, स्थायी सदस्यत्व का नाही? बरं, त्यात पण 5 असे देश आहेत, रशिया, चायना, अमेरिका, हे सगळे, की या तिघांचं जमत नाही आपापसांमध्ये, परंतु इथं मात्र एकत्रित असतात. म्हणून भारतासारख्या देशाकडून हा मुद्दा खूप वेळा उपस्थित केला जातोय, दरवर्षी आपण उपस्थित करतो. युनायटेड नेशनमध्ये रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे आणि हे 5 जे परमनंट मेंबर आहेत ते परमनंट मेंबर वाढवणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये स्थायी सदस्यत्व आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, इंडो पॅसिफिक, वेगवेगळ्या रिजन मधल्या देशांना त्याच्यामध्ये सदस्यत्व देणं गरजेचं आहे. तो रिफॉर्म खूप जास्त स्ट्रेस केला जातोय भारतासारख्या देशाकडून, त्याच्यावरती खूप जास्त भर दिला जातोय भारतासारख्या देशाकडून. मग असे रिफॉर्म्स सगळे, मग त्याच्यामध्ये वेटो पॉवर, तुम्हाला माहिती आहे नकाराधिकार कशी चुकीच्या पद्धतीने वापरली जाते. एक्झाम्पल, रशिया या 5 स्थायी सदस्यांपैकी एक आहे. रशियाने युक्रेनवरती हल्ला केला, रशियाच्या विरोधामध्ये ठराव मांडला युनायटेड नेशनमध्ये आणि रशिया परमनंट मेंबर आहे, रशियाकडे वेटो पॉवर आहे, रशियाने वेटो पॉवर वापरली, ठराव संमत होऊ शकला नाही. म्हणजे हे असं झालं, माझीच बॅट, माझाच बॉल आणि मी ठरवणार मग आउट कधी ते, अशी गोष्ट झाली. मग ती वेटो पॉवर, तिथली परमनंट मेंबरशिप असेल आणि इतर मुद्दे, डॉमिनन्स, जसं डॉलरचं एक्झाम्पल सांगितलं, वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्सचे बऱ्याच संस्था, सगळीकडे मॅक्सिमम ठिकाणी अमेरिकेसारख्या देशाचं वर्चस्व बघायला मिळतं. आता सध्या परिस्थिती वेगळी आहे, ट्रम्प आल्यापासून मॅक्सिमम संघटनांमधून अमेरिका बाहेर पडले, परंतु स्टील अमेरिकेचं प्रेझेन्स, डॉमिनन्स बघायला मिळतो. रशियाचा कमी होत चाललाय, चायनाचा वाढत चाललाय मॅक्सिमम ठिकाणी. मग हे परत आणखी युनिपोलर बायपोलरच वर्ल्ड कडे चाललेलं आहे. तर याला विरोध केला जातो भारतासारख्या देशांकडून. आणि जे ग्लोबल साऊथ म्हणून जे ओळखले जातात, थर्ड वर्ल्ड कंट्रीज, ठीक आहे, फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड, थर्ड वर्ल्ड कंट्रीज, तिसऱ्या जगातले देश किंवा ज्याला ग्लोबल साऊथ, जागतिक दक्षिण म्हणलं जातं, त्याचा नेता म्हणून भारत का समोर येतो? तर मग या सगळ्या सुधारणा त्या देशांच्या वतीने भारत सध्या मांडत आहे. त्याच्या अनुषंगाने याच्यामध्ये उत्तर लिहिणं गरजेचं होतं. हे रिफॉर्म्स याला सेंटर पॉइंटला ठेवून एक्सप्लेन करणं याच्यामध्ये गरजेचं होतं. इंट्रोडक्शन मध्ये युनायटेड नेशनचे रिफॉर्म्स किंवा या समिट बद्दलचा मुद्दा, दोन्ही स्टेटमेंट आपण तिथे टाकू शकतो. युनायटेड नेशनचे रिफॉर्म्स
हे 45ला स्थापन झालेली संघटना आज आपण 21व्या शतकाच्या म्हणजे अर्ध्याकडे निघालो तरी पण त्याच्यामध्ये बदल नाहीत, त्यामुळे ते बदल बरेच सुचवले जात आहेत. आणि याच्याच अनुषंगाने 2024 मध्ये सप्टेंबर 2024 मध्ये झालेली ही समिट ऑफ फ्युचर ही परिषद, त्याच्यामध्ये पण त्याच्याशीच संबंधित काही मुद्दे महत्त्वाचे उपस्थित करण्यात आलेले होते. इंट्रोडक्शन मध्ये ते लिहू शकतो. मेन बॉडीमध्ये आपल्याला सुधारणेची गरज का आहे, आता सांगितलेले मुद्दे, 5च स्थायी सदस्य आहेत, वेटो पॉवरचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर केला जातो, हे सगळे मुद्दे सुधारणांची गरज, त्यामुळे हे गरजेचं आहे असं तिथं नमूद आपण करू शकतो. WHO कोविडच्या वेळी काय झालं तेच आपण बघितलं. WHO मध्ये काही देशांचा डॉमिनन्स आहे म्हणून त्यांनी व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशनच केलं नाही की कुठून बाहेर पडलाय कोविडचा व्हायरस. त्या सगळ्या मुद्द्यांचा या सगळ्या गोष्टींचा हा मुद्दा आहे. तर त्याची गरज का आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला याला कनेक्ट करून लिहिणं उत्तर ते अपेक्षित होतं. ठीक आहे. आणि कन्क्लुजन मध्ये मग भारताचा पण उल्लेख त्याच्यामध्ये करायचाच आहे. ग्लोबल साऊथ, भारताची भूमिका एक्झॅक्टली काय आहे युनायटेड नेशनच्या रिफॉर्म्सला घेऊन, आधी बाकीचे ओव्हरऑल इंटरनॅशनल मुद्दे आणि मग भारताचा मुद्दा तिथं आपण लिहिणं नमूद करणं अपेक्षित होता. कन्क्लुजन मध्ये आपण हे जग सध्या जे युनिपोलर बायपोलर आहे ते मल्टीपोलर कसं होणं गरजेचं आहे, विकसनशील देशांसाठी जे कसं गरजेचं आहे, क्लायमेट चेंजचा मुद्दा असेल, मग जे नवीन नवीन चॅलेंजेस येत चाललेले आहेत, मग हेल्थचे काही इपिडेमिक असतील, क्लायमेट चेंजला घेऊन जे काही समस्या येत आहेत, तर याच्यामध्ये या काही देशांपुरते मर्यादित अप्रोच दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. इथं मल्टीपोलरच अप्रोच ठेवायला लागेल, मल्टीलॅटरलिझमच तिथं ठेवायला लागेल, तर तो लॉंग टर्म इम्पॅक्ट त्याच्यामध्ये आपण मेन्शन करू शकतो कन्क्लुजन मध्ये. ठीक आहे. त्या पद्धतीने या क्वेश्चनला टॅकल करणं गरजेचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, 6 नंबर नंतर 10 नंबरचा विचारलेला. ठीक आहे. बघा आता इथं एक खूपच सरप्राइझिंग गोष्ट बघायला मिळाली की राज्यसेवेचं पहिलीच मेन्स आणि पहिल्याच मेन्सला राज्यसेवा डायरेक्ट पोहोचली जपानला. UPSCचा पण क्वेश्चन नाही येते 13 ते 25 मध्ये जपान बद्दल, परंतु राज्यसेवेने पहिल्याच मेन्सला क्वेश्चन विचारलेला आहे जपान बद्दल. भारत आणि जपान यांच्यातील नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिपची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत. ठीक आहे. पहिला पाठ आपल्याला काय मेन बॉडीमध्ये त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि यामुळे भारतातील वाहतुकीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी कशी मदत होणार, हा झाला दुसरा पाठ. ते आपल्याला लिहायचं आहे 150 शब्दांमध्ये. ठीक आहे. हे कशासाठी सांगितलं की राज्यसेवा पहिल्याच पेपरला पहिल्याच मेन्सला जपानला पोहोचली, हे कशासाठी सांगतोय, कारण ते जे अंदाज तर्क वितर्क सगळे लावले जात होते की नाही राज्यसेवा काही UPSC सारखी होणार नाही, UPSCच्या पुढे गेली राज्यसेवा, त्यामुळे राज्यसेवा इझी प्लेन अँड सिंपल क्वेश्चन असतील ही गोष्ट डोक्यातून काढून टाका, अभ्यास प्रॉपर करावाच लागणार आहे. आणि करंट मधला मुद्दा आहे हा. याच्या आधीचा क्वेश्चन पण बघितला 6 नंबरचा, करंट मधलाच तो मुद्दा आहे. ठीक आहे. ही सप्टेंबर 2025 मधली न्यूज आहे. मागची सप्टेंबर 24 मधली होती, ही सप्टेंबर 25 मधली आहे. ठीक आहे. त्या दरम्यान एक अग्रीमेंट झाली होती भारत आणि जपान यांच्या दरम्यान, तर त्याला घेऊन हा क्वेश्चन विचारला. ठीक आहे. नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप, जरी आपल्याला माहित नसलं, ठीक आहे, एखादा मुद्दा असं होऊ शकतं की आपल्याकडून तो मिस झालेला आहे, जरी आपल्याला माहित नसलं तरी क्वेश्चन व्यवस्थित रीड करून आपल्याला काही ना काही त्याच्यामध्ये लिहिता येतं. मोबिलिटी म्हणजे ट्रान्सपोर्टशी संबंधित आहे. मग आपल्याला माहिती आहे की जपान भारतामध्ये बरेच ट्रान्सपोर्टशी संबंधित असलेले, मोबिलिटीशी संबंधित असलेले प्रोजेक्ट रन करते. बरोबर. नॉर्थ ईस्ट मध्ये आहे जपान, मग एकमेव अशी कंट्री कन्सिडर केली की नॉर्थ ईस्ट मध्ये एंट्री आहे त्यांना प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे हायस्पीड रेल्वे, बुलेट ट्रेन ज्याला आपण म्हणतो, हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन, ते कोणाच्या सहकार्याने आपण करतोय, तर ते जपानच्याच सहकार्याने आपण करतोय. ठीक आहे. ते जपानच्याच सहकार्याने करतोय या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्या पलीकडे जाऊन नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप म्हणजे एक्झॅक्टली काय, तर बघा एक एक्झाम्पल देतो आणि त्याच्या मार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यात लिहिणं काय गरजेचं होतं. ठीक आहे. पुण्यासारखा भाग. ठीक आहे. पुण्यामध्ये IT कंपनीज कॉन्सन्ट्रेटेड आहेत. बरोबर. एकत्रीकरण झालेले, केंद्रीकरण झालेलं आहे हिंजवडीचा तो IT पार्क. मग याच्यामुळे झालंय काय की एकाच भागामध्ये IT सेक्टर कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळं इथं मग इश्यूज फेस करायला लागले आहेत. पहिला इश्यूज सगळ्यात जास्त बघायला मिळतो तो आहे ट्रॅफिकचा. व्हेकल्स वाढलेले आहेत, जास्त पॉप्युलेशन वाढल्यामुळे मग त्याचा रिसोर्सेस वरती ताण यायला लागलाय. व्हेकल्स वाढल्यामुळे पोल्युशन वाढलेलं आहे. रिसोर्सेस वाढले म्हणजे पाण्याचा वापर आणि बाकी सगळेच, कचरा असेल, बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इनकन्व्हिनियन्स, सगळ्याच गोष्टी, पर्यावरणाचा ऱ्हास, घरं कन्स्ट्रक्शन ते केलं जात आहे, झाडं तोडून, नदी नाले बुजवून, सगळ्याच गोष्टींवरती परिणाम व्हायला लागलाय. कशामुळं? कॉन्सन्ट्रेशन एकाच ठिकाणी झाल्यामुळं. आणि मग लाईफस्टाईल पण खराब व्हायला लागलेली आहे. ट्रॅफिकमध्येच 2-2 तास दिवसभरातले कसे जातात कळत नाही, तो रुटीनचा पार्ट बनलाय एकदम. एक तास प्रवास करणं पुण्यात म्हणजे काहीच कन्सिडर केलं जात नाही. गावाकडे तुम्ही इमॅजिन करा, 1 तास जायचंय कुठेतरी 1 तास यायचंय, नाही तयार नाही होत लोक, म्हणजे ती मन त्याच्यासाठी तयारच होत नाही की असं पण काय असू शकतं. पण पुण्यात तो नॉर्मल रुटीनचा पार्ट बनलाय. 1 तास 2 तास ट्रॅफिकमध्ये राहणं म्हणजे काहीच वाटत नाही. एवढी गोष्ट ती
नवीन नॉर्मल बनल्यासारखं ती बनलेली आहे. तर असे जे काही आहेत गोष्टी, असे जे मुद्दे आहेत, आता झालंय काय तिथं हिंजवडी आय टी पार्क बनलाय, पण त्याच्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया आहे का, आहे, लिमिटेड आहे. त्यामुळे खूप लांबून लांबून म्हणजे त्याच भागामध्ये कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे खूप लांबून लांबून पण ट्रॅव्हल करून यायला लागते त्या लोकेशनला. अशा प्रॉब्लेमला घेऊन सोल्युशन या पार्टनरशिपमध्ये केलं जाते. फॉर एक्झाम्पल काय, तर वर्किंग जे लोकेशन आहे, ठीक आहे, वर्क लोकेशन शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, वर्क लोकेशन त्याला अशा पद्धतीने डेव्हलप करायचं की तिथं रेसिडेन्शियल पार्ट पण असेल, वॉकिंग डिस्टन्स वरती वर्क प्लेस असेल, रेसिडेन्स पासून वॉकिंग डिस्टन्स असेल, सायकलचा वापर असेल, अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून तिथपर्यंत तो व्यक्ती तो इंडिव्हिज्युअल पोहोचू शकला पाहिजे. अशा पद्धतीने तो पार्ट सगळा डेव्हलप करायचा. नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप, ठीक आहे. मग असे काही बरेच मॉडेल्स याच्यामध्ये सजेस्ट केले जात आहेत. मग पब्लिक ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने डेव्हलप करायला पाहिजे त्याचे याच्यामध्ये काही मुद्दे, याचे प्रोव्हिजन्स टाकलेले आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी कशा हेल्पफुल ठरतील भारतातील वाहतुकीच्या आव्हानांवरती मात करण्यासाठी, मग याच्यातली प्रमुख वैशिष्ट्य आणि ती कशी मदत करतील हे चॅलेंजेस टॅकल करण्यासाठी या पद्धतीने तो क्वेश्चन टॅकल करणं गरजेचं होतं. ठीक आहे. मग आपल्याला ही पार्टनरशिपच माहित पाहिजे, त्याच्यातल्या प्रोव्हिजन्सच काय आहेत ते क्लिअरलीच माहित पाहिजे, तरच आपण ते उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. त्यामुळे सांगितलं की करंट बेस्ड आहे, टोटली करंट बेस्ड आहे. पुढचा प्रश्न पण बघा, मागील 3 वर्षातील मालदीव मधील राजकीय घडामोडींवर भाष्य करा. कॉमेंट म्हणलेलं आहे, ठीक आहे. इथं काय म्हणलेलं आहे, डायरेक्टिव्ह कॉमेंट म्हणलेलं आहे. त्या भारतासाठी हानिकारक ठरू शकतात का? दुसरा पाठ, त्यासाठी उपाययोजना सुचवा. तिसरा पाठ, पहिला पाठ आहे हा तिथल्या राजकीय घडामोडी, दुसरा पाठ आहे त्या हानिकारक ठरू शकतात का, तिसरा पाठ आहे त्याच्यावरती उपाययोजना काय. युपीसीचा ऍज इट इज क्वेश्चन आहे, युपीसीचा ऍज इट इज क्वेश्चन आहे मालदीववरती. हा यावर्षी विचारलाय 26ला म्हणून 3 वर्ष म्हणले. युपीसीने मागच्या वर्षी विचारून झालेले 2 वर्ष म्हणलेले आहे. मागच्या 2 वर्षामध्ये मालदीवमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झालेल्या आहेत त्याचा भारतावरती परिणाम काय होतो. कारण झालं काय मालदीवमध्ये की तिथं अशा पक्षाचं तिथे सत्ता आलेली आहे की जो चीन धार्जिन आहे, म्हणजे चीनच्या बाजूने जास्त झुकलेला आहे. मालदीव काय इम्पॉर्टंट आहे, मालदीवमध्ये कोणाची सत्ता येते तो भारतासाठी का एवढा चिंतेचा मुद्दा आहे, तर आपल्याला माहिती आहे हा साऊथ इंडिया, हा श्रीलंका आणि इथं मालदीवचं लोकेशन आहे. फार काही लांब नाहीये मालदीव भारतापासून फार काही मालदीव लांब नाहीये. ठीक आहे. मग तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की काय फरक पडतो, कोणाची पण सत्ता तिथे येऊ द्या. ठीक आहे. इथं फॉर एक्झाम्पल चायना म्हणजे चीनच्या बाजूने फेवरमध्ये असलेला पक्ष जर सत्तेत आला तर भारतासाठी फरक काय पडतो. भारताचा जो अराउंड 85% जो व्यापार आहे तो सगळा सी रूटच्या मार्फत चालतो, तो सगळा समुद्री मार्गाने चालतो. मग असा देश एवढ्या जवळ असलेला, मग इथं तर आपला सगळा इथं पण भाग आहे आपला लक्षद्वीपचा भाग आहे आपला, तो स्ट्रॅटेजिक पार्ट आहे आपला सगळा तो. ठीक आहे. काही किलोमीटरच डिस्टन्स आहे फक्त त्याच्यामध्ये मालदीवमध्ये. मग भारताचा सी ट्रेड अराउंड 85% व्यापार, एकूण व्यापारापैकी 80 ते 85% व्यापार आपला समुद्री मार्गाने चालतो. पहिली गोष्ट, भारताचं स्ट्रॅटेजिक लोकेशन असलेला हा भाग आहे. तिसरी गोष्ट, श्रीलंकेमध्ये ऑलरेडी चायनाचा प्रेझेन्स वाढलेला आहे. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या इंडियन ओशन मध्ये, हिंदी महासागरामध्ये महत्वाचं स्थान असलेला टोलगेट म्हणून त्याला ओळखलं जातं. हा जो इंडियन ओशन मधला सी रूट आहे त्याच्यामध्ये टोलगेट सारखं काम करतं, रस्त्यावर जसं टोल असतं तसं. अशा भागामध्ये जर चायनाचा प्रेझेन्स वाढला तर मग त्याचे आपल्यावरती निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स व्हायला सुरू होतील. इथं ऑलरेडी तसं झालं. इथलं पोर्ट चायनाने डेव्हलप करायला घेतलं, चायनीज नेव्हीचा प्रेझेन्स इथं वाढला, सेम इथं चायनीज नेव्हीचा प्रेझेन्स वाढला, आपल्यासाठी ती गोष्ट धोकादायक बनून जाईल. म्हणून त्या अँगलने हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. मग 3 वर्षामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्याच्यावरती भाष्य करा. मग ते शॉर्टमध्ये लिहिणं अपेक्षित होतं की मागच्या 3 वर्षामध्ये तिथं काय झालं. भारताच्या फेवरमध्ये असलेलं सरकार, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली, निवडणुका झाल्या आणि चीन धार्जिन असलेलं सरकार तिथं सत्तेवरती बसलं. त्यांनी मग त्या प्रचारादरम्यान इंडिया आउट कॅम्पेन राबवलेलं होतं. इंडिया आउट कॅम्पेन म्हणजे काय, तर ज्यावेळी आधी तिथं भारताच्या फेवरमध्ये असलेला सरकार होतं त्यावेळी भारतातल्या लष्कराचा पण तिथं प्रेझेन्स होता. म्हणजे एक आपली तुकडी होती तिथं मालदीवमध्ये डायरेक्ट स्टेशन. स्ट्रॅटेजिक त्याचे रिझन्स असतात, सगळे रिव्हील करायचे नसतात, कशासाठी का वगैरे ते नसतं रिव्हील करायचं, पण एक टीम तिथं होती आपली लष्कराची. मग जो आता सत्तेत आलेला पक्ष आहे चीन धार्जिना, त्याने प्रचारामध्ये काय मुद्दा वापरला की बघा मालदीव कसा सरेंडर झालेला आहे भारताला आणि हे सध्याचं सरकार जाणं गरजेचं आहे आणि भारताने स्वतःचं लष्कर माघारी घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी इंडिया आउट कॅम्पेन राबवलेलं होतं.
त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि त्याचा इम्पॅक्ट झाला. लोकांनी त्या पक्षाला निवडून दिलं जो चीनच्या बाजूने आहे, चीनच्या फेवरमध्ये आहे. त्यामुळं त्या घडामोडी आपल्याला इथं थोडक्यामध्ये लिहिणं गरजेचं होतं. राजकीय घडामोडींवरती भाष्य करा, शॉर्टमध्ये ते लिहिणं. इंडिया आउट कॅम्पेन तर मस्ट होतं येणं आन्सरमध्ये, मस्ट होतं. खूपच जास्त त्याची चर्चा झालेली होती त्यावेळी. ठीक आहे. सेकंड पार्ट, भारतासाठी हानिकारक ठरू शकतात का, कशा पद्धतीने, त्यात इथं एक्सप्लेन करून दिलं कशा पद्धतीने ते चीन धार्जिणं सरकार तिथे येणं भारतासाठी हानिकारक ठरू शकतं. 1, 2, 3, 4 मुद्दे तुम्हाला सांगून दिले. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती उपाययोजना सुचवा. मग उपाययोजनामध्ये काय, मग डायलॉग करणं, संवादातून सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं, मालदीवला शक्य होईल तेवढी मदत तिथं प्रोव्हाइड करणं, चीनची उपस्थिती वाढू नये यासाठी प्रयत्न करणं. ठीक आहे. मिनिस्टर लेवलला सगळे प्रयत्न करणं, होम मिनिस्ट्री लेवलला असेल, फॉरेन मिनिस्ट्री लेवलला असेल, ते सगळे प्रयत्न करणं, यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला उपाययोजना म्हणून तिथं लिहिणं अपेक्षित होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 हा पण ॲज इट इज युपीएससीचा क्वेश्चन आहे, ॲज इट इज युपीएससीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सार्क आणि बिमस्टेकच्या डिफरन्सला घेऊन क्वेश्चन त्यांनी पण विचारलेला आहे. भारताच्या राष्ट्रीय हिताच्या संदर्भात नॅशनल इंटरेस्टच्या रेफरन्सेसमध्ये सार्क आणि बिमस्टेक, ठीक आहे, इथं हा के नसतो, सी असतो. ठीक आहे. ते त्यांच्या बाजूने मे बी टायपिंग मिस्टेक झालेली असतील, सी असतं तिथं. ठीक आहे. बिमस्टेक ची तुलना करा, कंपॅरिझन तिथं विचारलेलं आहे. ठीक आहे. आणि भारतासाठी या प्रादेशिक संघटनांचे काय महत्व आहे ते त्याच्यामध्ये नमूद करा म्हणलंय. ठीक आहे. पहिल्यांदा काय म्हणलंय, राष्ट्रीय हिताच्या संदर्भात तुलना करा. ज्याला या संघटनेचे सदस्य माहित आहेत त्याला ही लाईन समजेल. याच्यामध्ये पाकिस्तान आहे, याच्यामध्ये पाकिस्तान नाही. आता लक्षात आला राष्ट्रीय हिताच्या संदर्भात का म्हणलेलं आहे. पाक मायनस सार्क प्रयत्न केलेला होता बिमस्टेक संघटना स्थापन करून भारताने. सार्कच्या बाबतीमध्ये झाले 2014-15 पासून, ज्यावेळीपासून मग उरी आणि पठाणकोट सगळा तो मुद्दा झाला, त्यावेळीपासून भारत म्हणजे सार्कची मिटिंगच झालेली नाही भारत आणि पाकिस्तानच्या वादामुळं. मग याला पर्याय म्हणून भारताने काय केलं, बिमस्टेक नावाचा ग्रुप तिथं सुरू केला, पाकिस्तानला वगळून, पाकिस्तानला मायनस करून. मग ते राष्ट्रीय हित आहे भारताचं, त्याच्या अनुषंगाने ते स्टेटमेंट तिथं केलेलं आहे. नंतर काय म्हणलं, या संघटनांचं महत्व काय आहे. या भागामध्ये, या भारतीय उपखंडामध्ये चीनला स्वतःची उपस्थिती, स्वतःचं वर्चस्व न मिळवू देता भारत इथल्या या सगळ्या देशांसोबत संगनमताने आपले आर्थिक संबंध चांगले ठेवू शकतो, आपले राजकीय, भूराजकीय, भूआर्थिक, भूसामरिक सगळे संबंध चांगले ठेवू शकतो. त्याच्या अनुषंगाने हे 3 मुद्दे एक्सप्लेन करणं गरजेचं होतं. भूराजकीय फायदा कसा आहे, महत्व कसं आहे या संघटनांचं. भूराजकीय म्हणजे जिओ पॉलिटिकलचा मिनिंग एक्झॅक्टली काय असतो, तर एक भारताच्या बाजूने या देशांची भूमिका असणं, भारताच्या बाजूने यांचं मत असणं इंटरनॅशनल लेवलला कुठलाही मुद्दा झाला तर. फॉर एक्झाम्पल टेररिझमचा एखादा ऍक्ट झाला, एखादी दहशतवादाशी संबंधित घटना घडली, तर या देशांनी भारताच्या मताला पाठिंबा दिला पाहिजे की नाही, दहशतवाद संपायला पाहिजे, भारतामध्ये जे दहशतवादी हल्ले होत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. भूराजकीय सपोर्ट तो असणं. भू आर्थिक म्हणजे व्यापार कशा पद्धतीने चालतो या सगळ्या देशांसोबतचा. आणि भूसामरिक म्हणजे मगाशी मालदीवच्या अनुषंगाने आपण स्ट्रॅटेजिक लोकेशन, त्याचं इम्पॉर्टन्स कसं आहे ते बघितलं, ते महत्व. नेपाळ, भूतान त्यांच्यासोबत आपले संबंध चांगले असणं का गरजेचं आहे, कारण लगेच पलीकडे चायना आहे. आपल्यासोबत संबंध बिघडले की चायना लगेच तिथे एंट्री मारायला तयारच असतो. बांगलादेशचं लोकेशन बघा, म्यानमारचं लोकेशन बघा, मालदीव, श्रीलंकेचं लोकेशन तर आत्ताच तुम्हाला दाखवलं. तर ते भूसामरिक, जिओ स्ट्रॅटेजिक असतं. मग या सगळ्या पॉइंटला घेऊन त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ऑर्गनायझेशनचं ते आपल्याला मेन्शन करणं तिथं गरजेचं होतं, ते त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं होतं. ठीक आहे. त्या पद्धतीने या क्वेश्चनला तिथं डिकोड करणं एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे. तर 4च प्रश्न असतात आय आर वरती, 2 10 मार्कर असतात, 2 15 मार्कर असतात. ठीक आहे. करंट बेस्ड आहेत क्वेश्चन्स. बघा मी तुम्हाला तरी सांगितलं की काही पॉलिसीज बेसिक एक करून ठेवा ज्याला अशा क्वेश्चन मध्ये वापरू शकतो. आता याच्यामध्ये पण जी तुम्हाला पॉलिसी सांगितली नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, त्याचाच पार्ट आहे हा. शेजारील देशांना प्रथम प्राधान्य, आपल्या शेजारच्या देशांना आपण प्रथम प्राधान्य देतो. ठीक आहे. बघा मागं श्रीलंकेमध्ये सायक्लोन आलं, आपण लगेच मदत पाठवली. मालदीव मध्ये मागे पाण्याची टंचाई झाली होती, आपण पाणी पाठवलं होतं, पिण्याचं पाणी पाठवलं होतं आपण भारतातून. अशा कित्येक गोष्टी आपण करतो. अफगाणिस्तानमध्ये एवढं तालिबानचं सरकार आलंय दहशतवादी संघटनेचं, तरी तिथं कित्येक मेट्रिक टन गहू आपण पाठवलाय. शेजारच्या देशांना प्रथम प्राधान्य या धोरणानुसारच आपण काम करतोय अशा संघटनांमध्ये पण. त्याच्यासाठी तुम्हाला त्या पॉलिसीज वापरता येतील आन्सरमध्ये, त्याच्यासाठी वाचायच्या म्हणजे तुमचा बेस किती स्ट्रॉंग आहे तुमच्या या पॉलिसीच्या यूज मधून आन्सर मधल्या दिसून येईल 100%. ठीक आहे. तर त्या पॉलिसीज व्यवस्थित करणं आणि करंटमध्ये व्यवस्थित बघत राहणं, एवढाच पाठ असतो हा आयआरचा. म्हणून सांगितलं की हा हक्काचे मार्क आहेत, आपल्या हातातले मार्क आहेत. 2 15 मार्कर 30 आणि 2 10 मार्कर
50 टोटल मार्क आपल्या हातातले आहेत GS2 मधले. ठीक आहे, करंट अफेअर्स खूप त्यातलं त्याच्या संबंधित असलेलं स्ट्रॉंग करा. ठीक आहे, या सेशनमध्ये इथेच थांबतोय. थँक्यू.